नमस्कार मित्रांनो, आपल्या घराच्या ओट्यावर, अंगणात किंवा छोट्याशा कुंडीत लावलेली तुळस ही फक्त एक पवित्र वनस्पती नाही, तर ती आपल्या घराचं रक्षण करणारी, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणारी आणि कुटुंबाला शांतता देणारी एक दिव्य शक्ती मानली जाते. शतकानुशतके आपल्या संस्कृतीत तुळशीला जितकं महत्त्व दिलं गेलं आहे, तितकंच तिच्या प्रत्येक पानात दडलेली औषधी ताकद, घरातील वाईट शक्तींना दूर करण्याची क्षमता आणि मनाला प्रसन्नता देणारं अप्रतिम तेज आजही तितकंच प्रभावी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे असे काही अत्यंत प्रभावी तोडगे, उपाय आणि तिच्या अद्भुत शक्तींची माहिती जाणून घेणार आहोत, जी आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता भरून टाकू शकतात. चला तर सुरुवात करूया तुळशीच्या या दिव्य आणि चमत्कारिक प्रवासाला. 1. घरात तुळस लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. प्राचीन ग्रंथांमध्ये मानले गेले आहे की घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत आणि त्यामुळे घरात नेहमीच शांतता, स्थिरता आणि सकारात्मकता टिकून राहते. 2. रोज संध्याकाळी तुळशीला दिवा लावल्याने घरातील अडथळे दूर होतात. संध्याकाळच्या वेळेला तुळशीच्या जवळ शांतपणे दिवा लावला की त्यातून निर्माण होणारी सकारात्मक कंपने घरातील आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक अडथळे धीरे धीरे कमी करत जातात आणि घरात सुख समृद्धी वाढते. 3. तुळशीची पानं पाण्यात टाकून स्नान केल्याने शरीरातील दूषितता दूर होते. अंघोळीच्या पाण्यात 5 ते 7 तुळशीची पानं टाकून स्नान केल्याने शरीरातील नकारात्मकता, थकवा आणि जडपणा कमी होतो आणि मन प्रसन्न होतं. जणू काही तुमच्या भोवती संरक्षण कवचच तयार होतं. 4. तुळशीचे पाणी पिण्याने रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढते. गरम पाण्यात 2-3 तुळशीची पानं उकळवून ते पाणी पिल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती इतकी मजबूत होते की सामान्य सर्दी, खोकला आणि संक्रमण सहज होऊ शकत नाही. 5. घरात वादविवाद जास्त होत असतील तर तुळशीची प्रदक्षिणा करणं शुभ फल देतं. प्रत्येक सकाळी तुळशीची 5 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा केल्याने मनातील ताण दूर होतो आणि घरातील न सोडवणारे प्रश्न हळूहळू सुटू लागतात. 6. आजारी व्यक्तीच्या खोलीत तुळशीचे पान ठेवले तर वातावरण शुद्ध राहते. तुळशीच्या पानातील नैसर्गिक औषधी गुणधर्म हवेतले जीवाणू कमी करतात, ज्यामुळे आजारी व्यक्तीचं वातावरण अधिक स्वच्छ, हलकं आणि उपचारास अनुकूल राहतं. 7. तुळशीचे पान घरातील लक्ष्मी स्थिर ठेवते असे मानले जाते. घरातील तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी एक स्वच्छ तुळशीचे पान ठेवले की संपत्ती टिकून राहते आणि अनावश्यक खर्च कमी होतो असे मानले गेले आहे. 8. घरात अचानक अडचणी येत असतील तर तुळशीची प्रदक्षिणा करणं शुभ फल देतं. प्रत्येक सकाळी तुळशीची 5 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा केल्याने मनातील ताण दूर होतो आणि घरातील न सोडवणारे प्रश्न हळूहळू सुटू लागतात. 9. तुळशीचे धूप केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतो. सुकलेल्या तुळशीच्या पानांचा धूप घरभर फिरवल्याने नकारात्मक कंपनं दूर पळतात आणि घरातील वास्तुशुद्धीकरण सहजपणे होते. 10. तुळशीसमोर बसून ध्यान केल्याने मनाला अपूर्व शांती मिळते. तुळशीसमोर रोज 5 मिनिटं शांत बसून खोल श्वास घेतल्याने मनातील राग, नैराश्य, भीती आणि अस्थिरता कमी होत जाते. जर तुम्हाला हे उपाय उपयोगी वाटत असतील तर अजून अशाच सोप्या आणि खास उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 11. तुळशीचे थेंब नाकात टाकल्याने सायनसचा त्रास कमी होतो. तुळशीचा रस हलका गरम करून नाकात 2 थेंब टाकले की सायनसमध्ये तयार होणारी जडता कमी होते आणि श्वसनमार्ग स्वच्छ होतो. 12. तुळशीचं पाणी पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढते. उकळलेलं तुळशीचं पाणी दिवसातून एकदा घेतल्याने पचन सुधारतं आणि शरीरातील अतिरिक्त विषारी घटक स्वाभाविकरित्या बाहेर पडतात. 13. तुळशीला गंध, फुले व दीप अर्पण केल्याने मानसिक शांती वाढते. हा छोटासा पण शक्तिशाली उपाय मनातील बेचैनी कमी करून सकारात्मकता निर्माण करतो आणि घरात भक्तिभावाचा सुंदर कंपन तयार करतो. 14. तुळशीमुळे नजरेचा दोष आणि नजर लागणे दूर होतात. एखाद्या व्यक्तीवर सतत नजर लागत असेल तर तुळशीची पानं आणि थोडं पाणी वापरून ती व्यक्तीवरून वाहवल्याने वाईट नजर कमी होते. 15. तुळशीचा चहा ताणतणाव कमी करतो. तुळशीच्या पानांचा हलका चहा प्यायल्याने शरीर शांत होतं, ताण कमी होतो आणि मन अधिक स्थिर आणि रिलॅक्स होतं. 16. नवीन घरात तुळस लावल्याने घराच्या ऊर्जेची शुद्धी होते. नवीन घरात स्थलांतर करताना तुळस लावल्याने घरातील जुन्या किंवा अडकलेल्या ऊर्जा दूर होऊन नवीन शांत कंपनं तयार होतात. 17.
तुळशीच्या कुंडीत दिवा विझू नये याची काळजी घेतल्यास घरात सौभाग्य वाढते. तुळशी समोरचा दिवा सतत प्रज्वलित ठेवला तर घरातील शांतता आणि सौभाग्य वाढतं असे मानलं जातं. 18. घरात अडकलेले काम सुटत नसतील तर तुळशीला जल अर्पण करून प्रार्थना करावी. शुद्ध मनाने केलेली प्रार्थना आणि तुळशीला अर्पण केलेलं पाणी हे कार्यसिद्धीचं माध्यम मानलं जातं. 19. तुळशीची पाने मुलांच्या कपड्यांमध्ये ठेवली तर वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. लहान मुलांना जास्त नजरेचा त्रास होत असेल तर त्यांच्या कपड्यात एक छोटं तुळशीचं पान ठेवल्याने वाईट कंपनं दूर राहतात. 20. तुळशीची माळ घरात ठेवली तर वादविवाद कमी होतात. तुळशीच्या माळेमुळे तयार होणारी पवित्र ऊर्जा कुटुंबातील गैरसमज, तणाव आणि भांडणं शांत करण्यास मदत करते. 21. तुळशीची पानं आणि मध मिसळून घेतल्यास घशातील खवखव ताबडतोब कमी होते. जेव्हा घशात खवखव, जळजळ किंवा दुखणं जाणवतं तेव्हा तुळशीचा हलका रस काढून त्यात 1 चमचा मध मिसळून घेतल्याने घशातील सूज, खवखव आणि कोरडेपणा अतिशय लवकर कमी होतो आणि श्वास घेणंही सोपं होतं. 22. घरात सतत तापमान बदलत असेल तर तुळशीची लागवड वातावरण स्थिर ठेवते. घरातील हवेतील ओलावा, उष्णता आणि शुद्धता तुळसीमुळे नियंत्रित राहते, ज्यामुळे घराचं वातावरण नेहमी ताजतवानं आणि शांत राहण्यास मदत होते. 23. तुळशीचं पान उशीखाली ठेवून झोपल्याने नकारात्मक स्वप्ने कमी होतात. झोपताना उशीखाली एक स्वच्छ तुळशीचं पान ठेवले की मनातील अस्थिर विचार, भीतीदायक स्वप्ने आणि नकारात्मक कंपनं कमी होतात आणि झोप अधिक शांत व गाढ लागते. 24. तुळशीचं पान घरातील देवघरात ठेवले तर पूजा अधिक फलदायी होते. देवघरात ताजी तुळस ठेवली की पूजा, प्रार्थना आणि मंत्रजपाचा प्रभाव दुप्पट वाढतो आणि आपल्या इच्छांची पूर्ती जलद होते असं मानलं जातं. 25. तुळशीचं पान पाणीशिवाय चघळल्याने तोंडातील जंतू कमी होतात. दररोज सकाळी एक तुळशीचं पान चघळल्याने तोंडातील जंतू, दुर्गंधी आणि सूज कमी होते आणि संपूर्ण तोंडाचं आरोग्य सुधारतं. आणि हो, जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण पुढील टिप्स तुम्हाला नक्की आवडणार आहेत. 26. तुळशीची माती घरात नेहमी पवित्रता टिकवून ठेवते. तुळशीच्या मुळाशी असलेली माती पवित्र मानली जाते. तिचा छोटासा भाग देवघरात ठेवला तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संकटांना दूर करण्याची शक्ती निर्माण होते. 27. घरात पाळीव प्राणी असतील तर तुळस त्यांच्या आजारांवरही चांगला प्रभाव दाखवते. तुळशीचा हलका काढा पाळीव कुत्रा किंवा मांजराला थोड्या प्रमाणात दिल्यास त्यांची पचनक्रिया सुधारते आणि सर्दी खोकल्याचा त्रासही कमी होतो. 28. तुळशीची पानं पाण्यात उकळून वाफ घेतल्यास श्वसनमार्ग स्वच्छ होतात. थंडीत, दम्यात किंवा नाक बंद झाल्यावर तुळशीच्या पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्ग लगेच मोकळे होतात आणि श्वास घेणं हलकं आणि सोपं होतं. 29. तुळस लावल्याने घरावर अचानक येणारी संकटं टळतात. तुळस ही घररक्षक देवी मानली गेल्यामुळे तिच्या अस्तित्वाने घराच्या दिशेने येणारी अचानक संकटं, अपशकुनं किंवा नकारात्मक शक्ती दूर राहतात. 30. नोकरीत अडथळे येत असतील तर तुळशीला गंध व फुले वाहून प्रार्थना करावी. शुद्ध मनाने केलेली ही साधी प्रार्थना मनाला धैर्य देते आणि अडकलेली सरकारी कामं किंवा नोकरीसंबंधी अडचणी हळूहळू मार्गी लागतात. 31. तुळशीचा सुगंध मानसिक थकवा लवकर कमी करतो. दीर्घ दिवसाची धावपळ झाल्यानंतर तुळशीच्या पानांचा हलका सुगंध घेतल्याने मेंदूची थकावट कमी होऊन मन शांत होतं आणि कार्यक्षमतेत वाढ होते. 32. डोळ्यांवर सूज, जडपणा वाटत असताना तुळशीचं थंड पाणी आराम देते. तुळशीच्या पानांचे 2-3 थेंब थंड पाण्यात मिसळून डोळ्यांवर लावल्याने सूज, जडपणा आणि लालसरपणा कमी होतो आणि त्वचा उजळते. 33. घरात वारंवार भांडणं होत असतील तर तुळशीजवळ कापूर लावणं शुभ फळ देतं. कापूर आणि तुळस यांचा संगम घरातील नकारात्मक कंपनी पूर्णपणे दूर करतो, ज्यामुळे राग, तणाव आणि भांडणं कमी होत जातात. 34. तुळशीचा नैसर्गिक फेस पॅक त्वचेला तेजस्वी आणि स्वच्छ ठेवतो. तुळशीच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील मुरूम, डाग आणि सूज कमी होते आणि त्वचा उजळते. 35. तुळशीचा वापर केल्याने घरातील हवा नेहमी शुद्ध राहते. तुळस नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड कमी करून हवा शुद्ध करते, ज्यामुळे घरातील वातावरण ताजतवानं आणि आरोग्यदायी राहतं. 36. तुळशीच्या कुंडीत पिवळे फुलं येणे शुभ मानले जाते. जर तुळशीवर नैसर्गिकरित्या पिवळी फुलं दिसली तर ते घरात येणाऱ्या सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे सकारात्मक संकेत मानले जातात. तुळशीची माळ परिधान केल्याने मन स्थिर राहते. तुळशीच्या माळेचा स्पर्श मनातील भीती, अस्थिरता आणि ताण कमी करून मनाला स्थिरता आणि धैर्य प्रदान करतो. 38. तुळशीचा सुगंध कीटक आणि मच्छर दूर ठेवतो. त्यामुळे घरात केमिकल स्प्रे न करता नैसर्गिकरित्या मच्छर आणि इतर कीटक दूर राहतात.
39. तुळशीचा अर्क त्वचेच्या संसर्गावर अत्यंत प्रभावी आहे. लहान मोठे त्वचेचे संसर्ग, खरूज किंवा ॲलर्जी असेल तर तुळशीचा अर्क लावल्याने बरीच सुधारणा दिसते. 40. प्रवासाला जाताना तुळशीचं पान सोबत ठेवलं तर प्रवास सुरक्षित होतो. तुळस ही संरक्षण देणारी ऊर्जा मानली गेल्यामुळे तिचं एक पान बॅगमध्ये किंवा पाकिटात ठेवलं की प्रवासातील अडथळे, चिंता आणि भीती कमी होते. मित्रांनो, तुळस ही आपल्या घरात उभी असलेली फक्त एक वनस्पती नाही, तर ती आपल्या जीवनाचं रक्षण करणारी, संकट शांत करणारी आणि मनाला शांतता देणारी एक दिव्य शक्ती आहे. आपण तिची जितकी प्रेमाने आणि श्रद्धेने सेवा करतो, तितकंच तिचं संरक्षण आणि कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर वर्षभर लाभत राहते. आज आपण जाणून घेतलेले हे सर्व तोडगे आणि उपाय आपल्या दैनंदिन जीवनात अगदी सहज करता येण्यासारखे आहेत आणि मनापासून केले तर त्यांचा परिणामही अतिशय सकारात्मक दिसून येतो. जर हा व्हिडिओ आपल्याला थोडाही उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आपल्या लोकांसोबत शेअर करा आणि अशाच घरगुती उपाय, आरोग्य टिप्स आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी प्रफुल्ला स्मार्ट टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुळशीच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी सदैव नांदो. धन्यवाद.